प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. आज या पुस्तक वाचनाचा 36वा भाग. आजच्या भागामध्ये पसायदानाचं देणं. इसवी सन 1964-65चा सुमार असावा. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो. यावर्षी नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमी निमित्त डॉक्टर पटवर्धन बुवांची कीर्तनं होती. हा निरोप मंदिराच्या पुजाऱ्यांनी मला धाडला. या रामनवमीच्या काळात भाऊ घरी असणंच शक्य नाही. त्यांची रामनवमी मुंबईत होती, त्यामुळे भाऊ घरी नसणार याची खात्री पुजाऱ्यांना होती. भाऊंचा प्रतिनिधी म्हणून पटवर्धन बुवांना आणण्याची कामगिरी पुजाऱ्यांनी माझ्यावर सोपवली. पटवर्धन बुवा भाऊंचे म्हणजे माझ्या वडिलांचे गौतम बुवांचे कीर्तन गुरु होते. कीर्तनाचं समग्र शिक्षण भाऊंनी पटवर्धन बुवांकडनं घेतल्यानं बुवा माझे आजे गुरु होते. पटवर्धन बुवा वर्ष 2 वर्षातून एकदा तरी नाशकात येत. आमच्या घरी मुक्काम असे. त्याचबरोबर रोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घालायचं माझ्या जीवावर येई. पण हे सांगणार कुणाला? बुवांची इच्छा म्हणजे यापुढे काहीही बोलायचं नाही हा भाऊंनी आम्हा भावंडांना दंडक घातला होता. भाऊंची गुरुभक्ती अपूर्व. बुवांना पांजरपोळातून गाईचं दूध मी आणून देणार. भाऊ घरी असल्यानं पूजेसाठी फुलं आणणार. बेबी पूजेसाठीचा गंध उगाळून देणार. किशोर आरतीच्या वेळी झांजा वाजवणार. आई सोहळ्यामध्ये हातसडीचा भात, जात्यावर दळलेल्या पिठाची भाकरी, भाजी, वरण असा स्वयंपाक सकाळी 10च्या आत करून नैवेद्य वाढून बुवांच्या जवळ ठेवणार. ती कामं झालीच पाहिजेत. मी आनंदानं दूध आणि किशोर बेबी ही काम करीत. काम झाल्यानंतर आम्हा सर्वांना बुवांच्या डब्यातनं खारीक खोबरं मिळे. बुवांची देवासारखी सेवा घर करी. त्यामुळेच नाटकात पटवर्धन बुवांचे कुठेही कार्यक्रम असले की त्याची खबर प्रथम आमच्या घराला आलीच पाहिजे. पटवर्धन बुवा नाशिकला येणार म्हणजे ते गौतम बुवांकडेच येणार हे समीकरण ठरलेलं. परंतु बुवांचं वय आता 70पर्यंत आलं असल्यानं बुवांना आमच्या घरी उतरून देवळापर्यंत चालत जाण्याचा त्रास वाचवण्यासाठी कीर्तनाच्या जागेजवळच्या जागेत बुवांचा मुक्काम व्हावा असं भाऊंनी आणि पुजारी बुवांनी ठरवलं. आम्ही सर्व भावंडे बुवांना आजोबा मानित असू. पटवर्धन बुवा गुढीपाडव्यास पुण्याहून नाशकात येणार होते. मी आणि पुजारी बुवा दोघेही स्टँडवर गेलो. बरोबर तांगा नेला. बस अर्धा तास उशिरा आली. पण आली हे काय थोडं झालं? खिडकीजवळ बुवा बसलेले. मी हात वर केला. बुवांनीही हात वर केला. बुवांची या वयातही दृष्टी स्वच्छ होती. बुवांच्या बरोबर असणाऱ्या बाळशास्त्री आणि वासुदेव या दोघांनी सामान उतरवलं. सगळे उतरल्यानंतर बुवा हळूहळू उतरू लागले. अंगावरील खादीचा पंचा सावरून बुवांनी डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला. उजव्या हातातील काठी टेकत कशी बशी 10-15 पावलं तांग्यापर्यंत बुवांनी टाकली. आम्ही दोघांनी बुवांच्या दंडाला धरून तांग्यात बसवलं. टांगा हळूहळू चालू लागला. आता या 70च्या वयात वाईहून नाशकामध्ये कीर्तनात येण्याचं काही अडलं होतं का? म्हातारपणी ही दगदग हवी कशाला? पण हे प्रकटपणे विचारण्याचं धारिष्ट्य होईना. वडिलांच्या गुरूंना या वयात दुखवं कशाला हा उगाच आगंतुक प्रश्न आला. पण मला काही राहवलं नाही. मी काही क्षण शांततेत गेल्यानंतर बुवा नाशिकचं निरीक्षण करू लागले. नाशिक फार झपाट्याने बदलत चाललंय. मी 2-4 वर्षांनी आलो तरी नवीन उभारलेलं दिसतंय. बुवांच्या या म्हणण्याला आम्ही हसत हसत मान डोलावली. नंतर भीतभीत म्हटलं, बुवा या वयात कीर्तनाची दगदग कशासाठी? म्हणजे हे हाल आता. माझं वाक्य खाडगणमध्येच तोडून बुवा उद्गारले, खरंय, पण कीर्तन केल्याशिवाय ही टीसभर पोटाची खळगी कशी भरणार? मला पोसायला कोण आहे? मी काही सेकंद बावरलो. बुवा म्हणाले, शिवाय आता या देहाचा भरवसा नाही. तेव्हा अखेरचं प्रभू रामचंद्रांचं आणि समर्थांच्या तपोभूमीचं दर्शन घ्यावं म्हणून हे निमंत्रण स्वीकारलंय. आयुष्यभर समर्थांच्या 11 मारुतींची वारी केली. आता या समर्थपीठाची वारी करावी. मरताना नाशकाला जाऊन आलो नाही ही चुटपुट नकोय. बुवांना दम लागला. खाच खळग्यातून हेलकावे घेत टांगा चालला होता. बुवांनी टांग्याच्या दांडीला पक्क धरलं. टांगा काळाराम मंदिरापाशी आला. सर्व उतरले. मी बुवांना उतरवलं. पुजारी बुवा आपल्या घरी नेत आहेत हे बुवांनी ओळखलं. बुवा म्हणाले, आधी रामदर्शन
मग घरी. पुजारी म्हणाले, बुवा आता तुम्ही घरी चला, थोडं दूध घ्या, जरा विश्रांती घेऊन नंतर रामदर्शनाला जाऊ. बुवा करड्या आवाजात म्हणाले, हे होणे नाही, तुम्ही माझं ऐका, आधी रामदर्शन मग तुमच्याकडे. बुवा राम मंदिराकडे निघाले. राम मंदिराच्या 10 पायऱ्या चढता चढता बुवांना दम लागला, पण बुवांची चिकाटी दांडगी. गुढीपाडव्याच्या नव्या पोशाखात गच्च भरलेल्या फुलांनी बुवांनी तो देव्हारा पाहिला. ते रामचंद्राचं सुंदर ध्यान निहाळलं आणि डोळ्यांचा डोह ओसंडून वाहिला. समर्थांचा धनुर्धारी राम बघितल्यानंतर माता रामो मत पिता रामचंद्र हा श्लोक बुवांनी गदगदून म्हटला. या वयातही बुवांचा आवाज ऐकून थक्क झालो. बंधा रुपया रामापुढे असलेल्या पेटीत टाकून बुवांनी रामाला साष्टांग नमस्कार घातला. मग पुजारी बुवांच्या घरी एका रिकाम्या खोलीत बुवांची राहण्याची व्यवस्था केली. बाळशास्त्री आणि वासुदेव यासह बुवा खोलीत राहिले. पांजर पोळून बुवांना गाईचं दूध आणून दिलं. गाईचं तूप, खजूर, शेंगदाणे, हातसडीचे तांदूळ, हातानं दळलेलं पीठ मी आणि आईनं घरून आणून दिलं. हे नाही दिलं तर बुवा उपाशी. बुवांच्या या कडक आचारामुळं त्यांना कोणी जेवायला बोलवेना. या त्यांच्या जेवणाच्या अटी त्यांचे शिष्य पाळत नसत. ते बुवांपुरता स्वयंपाक करीत आणि मागाहून पुजारीच्या घरचा पक्वान्न नैवेद्य जेवीत. आपल्यासारखंच आपल्या शिष्यांनीही वागावं असा बुवांचा आग्रह होता. पण तो सार्थ होता का, की या आग्रहातून अहंभाव फुलायचा? मी सहजपणे बोलता बोलता म्हणालो, बुवा तुम्ही जे काही आजन्म एकादश व्रत आणि लोकमान्य भक्ती एवढी कडकडीत पाळली, ती पुढच्यांनी पाळलीच पाहिजे का हो? हा आग्रह का? पुढच्यांना पुढचं काही पाहू दे ना. बुवा कडाडले, तू आता कॉलेजात जायला लागलायस ना, फार शहाणपण आलंय. या पटवर्धनानं आयुष्यात कधीही सरकारी बूट चाटले नाहीत. आजन्म खादीचं व्रत पाळलं. माझ्या व्रताचा त्रास इतरांना झालाही. माझे शिष्य माझ्या पश्चात विलायती पदार्थावर ताव हाणीत. मी चांगल्या गोष्टी शिकवतोय म्हणजे काय प्रदर्शन करतोय? लोकमान्यांकडून कीर्तन सेवेची शपथ घेतली, ती निष्ठेनं पाळली. नाहीतर डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली असती तर शेकडो बंगले बांधले असते. या त्यागाला काही किंमतच नाही. बुवा पाणी प्यायले. बुवा तुमच्या त्यागाची किंमत आम्ही मानतो ना, पण त्या त्यागाचं नव्या जगात स्थान काय? तुमच्या पारतंत्र्याच्या काळात तुमचं हे सगळं ठीक वाटतंय, पण आमच्या या धावत्या जीवनाशी तुमच्या या व्रतस्थ जीवनाचा सांधा जुळायला हवाय ना. जिथं मूल्यही बदलतात तिथं अशा या एकांतिक जीवनाचा विचार करायला सवड आहे कुणाला? म्हणजे आमच्या पिढीनं जे असीम त्याग केला त्याला ही फळं देणार? व्रतस्थ जीवनाची अशीच अवहेलना तुमच्या या नव्या जगात होणार आहे ना. स्वराज्याचा महामंत्र समाजापर्यंत पोहोचवून राष्ट्र बलशील संपन्न व्हावं म्हणून सर्व प्रकारांनी आम्ही झिजलो. त्याला काहीच किंमत नाही. ही किंमत आपण मागू म्हणून मिळते का? तुम्ही किंमत काही अपेक्षा ठेवून मिळवली का? न मे कर्मफले स्पृहा. लोकमान्यांच्या गीता रहस्याचा मी भक्त आहे. मी हे लोकांसाठी नाही केलं, पण आज पाहावं तर सगळीकडे अंधार पसरलाय. दुर्दैवाचे दशावतार बघावे लागतायत. काय करावे, कोठे जावे, आरंभिली बोहरी. आजच्या लोकांना हेही सांगावं लागतंय. पण तुम्ही तुमचं कार्य जर प्रामाणिकपणे केलं तर पुढच्या अंधाराची चिंता कशाला? तुमच्या व्रतस्थ जीवनाचा तुमच्यापुरता आनंद लुटावा आणि शांती पर्वाचं प्रात्यक्षिक करावं. बुवांनी पाठीवर शाबासकी दिली आणि हातावर पेढा. महाभारतातील शांतीपर्व बुवा दुपारी बाळशास्त्र्यांना शिकवीत. एखाद्या श्लोकाचा म्हणण्याचा पाठ चुकला की बुवा संतापत. वासुदेव नाशकात कुठेतरी भटकायला जाई. काय बाळू, आज अभ्यासाची सवय नाही लागत? गुरुजी, अरे मी काय विचारतोय? हो ना, हो. अरे कधी? मशनात लाकडं गेल्यावर. बाळशास्त्री पुन्हा पुस्तक वाचायला लागत. वाशा कुठं गेलाय? काय माहीत, सांगून नाही गेला. गधड्यानो, तुम्हाला ओरडून सांगून सांगून मला शोष पडला रे. काय कलीचा महिमा आहे. गुरुजीला मुलांच्या मागं मागं फिरावं लागतंय. अरे हे ज्ञान कुणीतरी घ्या रे. असं भाग्य आम्हाला नाही मिळालं बरं.
गुरूंच्या घरी एका वाक्यासाठी दिवस दिवस राबावं लागे. आणि मूर्खांनो, तुम्हाला हे भरभरून द्यावंसं वाटतंय तर तुम्हाला त्याची चव नाही. दुर्दैव माझं. बुवा सुन्न व्हायचे, स्वतःच्या आख्यानाची वही वाचायचे. अंथरुणावर पडल्या पडल्या कधी मला तर भेटायला आलेल्या कोणाही श्रोत्याला ते त्यांची टिपणं वाचायला लावीत. कधी बसून ऐकत तर कधी खादीच्या कांबळीवर पडून ऐकत. कीर्तनाचा अभ्यास अशा प्रकारे चालू होता. श्रोतेहो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.